अरे हकता हूँ मैं, जल्दी है क्या? अरे हग के गया, संडास क्यों भला? अरे हकता हकता माझा पॅन्ट फाटला, पॅन्ट फाटला. काही जोरदार गाणं म्हणावं लागतात. लंबडीचे मला गाणे नाही येवायला पाहिजे चांगल्या पद्धतीनं. हं आता मोबाईल घ्यावा लागल ना, बढियापैकी नाही का मोबाईल मध्ये पाहू पाहू गाणं म्हणावं लागल. बढियापैकी प्रॅक्टिस झाल्या पाहिजे. प्रॅक्टिस होईल तर गाणे येतील, नाही तर कोटचं गाणं येतील. हे गाणं गुणं मग म्हणजे पहिला बाजाराला जा. घरी काहीच नसे भाजीचा. लवकर लवकर बाजार करून आणा, कारण बाजार नाही केल्या तर खाऊन का आम्ही. अरे काल परवाच तेवढे मोठे टमाटर आणलो मी. चटणी बनव ना टमाटरची. अरे का रात दिवसा चटणी 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 करत्या. खाल्ला तर चटणी, हगला तर चटणी, हगल्यामध्ये चटणीच निघते लाल लाल. काय लिमिट आहे का नसे? टमाटर आहेत म्हणून का चटणीच खावायची का? सस्ती वस्तू आहे तेच आणत्या कंजूस गुब्या नवरा. अरे सस्ती वस्तू नाही तर का महाग वस्तू आणावची? अरे तर दुसरेही आटम आहेत ना. कोणत्या वटाण्याच्या शेंगा आणावा, कोणते पत्ता गोबी आणावा, कोणते फुलगोबी आणावा, दुसरी काही भाजी आणावा, मिरची आणावा, निवड टमाटर. अरे टमाटरच खाऊन जगून का? आता टमाटरचा रेट थोडासा स्वस्त आहे म्हणून टमाटरच घेवायचा. ज्यावेळी टमाटर 200 रुपये किलो भेटत होतं तेव्हा एक टमाटर आणला नव्हता बनत. आता स्वस्त भेटते तर मनमानी घेवायचा. म्हणजे का जैरखानी नव्हे का हे? अरे तुझ्या मग कायची हे आहे तर हानुपाद तू बनव ना, मी खातो ना रोजही टमाटरची चटणी. जास्त गपड छपड केलीस तर मारदारे हाणतो तुझ्या कणपुटी कणपुटीत. एक कणपुटी कणपुटी मग हाण जा. पहिला बाजाराला जावा, काहीतरी भाजीचा आणावा. टमाटर नको आणजा, बहुत सारे टमाटर आहेत घरीच. अरे तर टमाटर नाही आणू तर दुसरा का आणू? काय आणण्यालाय कसा? अरे जो सस्ता सुस्ता भेटते तो आणतो. का गरज आहे महागाचा घेऊन? अरे पोट भरतच आहे ना, जीवन जगतच आहे ना. महागाचा घेऊन काय जास्त? तुम्ही जात्या का पायत्या? निघा ना लवकर. टमाटर नको आणा म्हणलं तर टमाटर आणायची मोठी अंगवण. अरे मी काय म्हणतो रामलाल? बोला ना पाटील, का म्हणता? भाजीचे कोणते कोणते आयटम आहेत तुमच्याजवळ? सांगा बरं. मला ते घेवायचे आहेत. वांगा आहेत, मिरची आहेत, गोबी आहे, टमाटर आहे, आलू आहे, आणखी का काय? तुम्ही जे म्हणल्या का नाही, आता नावं घेतल्या का नाही? त्यातनं सगळेच आयटम आहेत माझ्याजवळ. कोणतं कोणतं पाहिजेत? दे बरा. अर्धा किलो वांग दे बरा. अरे कोणतं कोणतं लागते तू एका गणीनं सांग. मग मी तसं एका गणीनंच देतो. ठीक आहे, अर्धा किलो वांग दे, अर्धा किलो आलू दे, अर्धा किलो मिरची दे, 5 किलो टमाटर दे, एक फुलगोबी देऊन टाक मग. बस होईल एवढ्यातच? होईल नाही तर का पुरी दुकानच घेऊ तुझी? माझे एवढं मोठं टमाटर कायला आणलं तुम्ही? अरे स्वस्त होतं ना म्हणून आणलो. अरे बाकी भाजीचा आणायला पाहिजे ना. आलू टमाटर हे कायला धरून आल्या तुम्ही? अरे आलू ना टमाटर जास्त स्वस्त होतं म्हणून जास्त स्वस्तवाला आणलो. अरे तर वांग आणावलं पाहिजे होतं, मिरची आणावलं पाहिजे होती, फुलगोबी आणावलं पाहिजे होती, पत्ता गोबी आणावलं पाहिजे होती. हे बिना अखलीचे तुला काय समजते? चांगलं 10 किलो टमाटर आणलं मी. खावाची खा नाही तर घोट्यावून घसर. जसं आणलं तसं वापस करून या. तुमच्या एवढा कंजूस माणूस नाही पाहिलो ना म्हणतो मी. जे वस्तू स्वस्त राहिली तेच वस्तू आणत्या. बाजाराला गेल्या का मला माहित आहे. अरे नको सांगूस ना, काही नाही होणं. जसा आहे तसा चालवून टाक. बढियापैकी सस्त्या वस्तूच खावा. कंजूस नवरा. अरे दुसरे आयटम आणायला पाहिजे होतं ना. अर्धा किलो वांगा आणलो, अर्धा किलो आलू आणलो, एक फुलगोबी आणलो, एक शिमला मिरच आणलो, एक पत्ता गोबी आणलो, भाजी आणलो थोडीशी. आणि हे टमाटर खायला जास्त आणलं तर हे थोडंसं आणावलं पाहिजे होतं. घरी आहेत ना पहिलेच. मनमानी धरून येतात मनमानी. थोडीशी सरमही नाही लागत. अरे पहिलेच आपल्या घरी किती मोठे टमाटर आहेत. आणखी कायला आणले हे? अरे अर्धा किलो वांगा आणण्यापेक्षा 1 किलो वांगा आणावलं पाहिजे होतं. अर्धा किलो आलू आणण्यापेक्षा 1 किलो आलू आणावलं पाहिजे होतं. ते टमाटर धरून आलं बुसक. ढगचा ढग. अरे सगळे समान आणावा. स्वस्त राहिलं म्हणून काही एक जास्त आणायचा आणि एक कमी नाही आणायचा. अरे काही नाही हो. बढियापैकी चटणी बनव. चटणी खाऊ. चटणी 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 चटणी. खावाची चटणी ना हगावची चटणीच. तुम्हीच खात बसा चटणी, मी खावच नाही. मी निवड अर्धा किलो वांग्याची भाजी बनवत जाईन आणि आलूची. ना ते फुलगोबी पत्तागोबी यायची भाजी मी तुम्हाला देत नाही. तुम्हाला निवड टमाटरची चटणी बनवून देईन मी. आपल्या पुरतीच अलग भाजी बनवत जाईन ना, तुमच्या पुरती अलग भाजी. खा तुम्ही निवड टमाटरची चटणी. अरे असा तसा माणूस आहो का मी? अरे टमाटरची चटणी खाईन म्हणजे खाईन. हो कंजूस नवरा बाजाराला गेल्यावर असेच होते. कंजूस नवऱ्याला बाजाराला पाठवला का तो आपलं कंजूसपणा दाखवल. मला माहीतच आहे कंजूस माणसाचं काम. जे वस्तू स्वस्त राहिली तिलाच जास्त घेतात. सस्त्या वस्तू पाहिजेत ना.